नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, हा आपला जो 2 एकराचा प्लॉट आहे. म्हणजे ह्या तुरीच्या शेंड्यापासून ते तिकडे जे झाडं वगैरे दिसत आहे निंब आणि असं संपूर्ण इकडे हा आपला 1.5 ते 2 एकर, म्हणजे पूर्ण 2ही नाही, पूर्ण 1.5ही नाही, असा हा आपला प्लॉट आहे. आणि त्यामध्ये आपण सोयाबीन तूर ही लागवड घेतलेली आहे. आता बियाणं कुठलं वापरलं तर ईगल JS 335, जी खूप जुनी व्हेरायटी आहे. आपल्याला फारसा याच्यातला अनुभव नव्हता आणि मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे की बरेचशा बियाणे आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आणि इतर गोष्टी. परंतु फेल जाण्याचं प्रमाण किंवा इतर गोष्टीचं प्रमाण, त्यामुळे आपल्याला जी माहिती असलेली व्हेरायटी, म्हणजे ही जुनी व्हेरायटी आपण मागच्या साधारणतः 4-6 वर्षापासून आपण लावत होतो. मधात आपण कपाशीचं उत्पादन घेणं सुरू केलं होतं, त्यामुळे आपण कुठंतरी ते बंद झालं होतं. आणि जर वापरलं तर मग महामंडळचं आपण वापरलं होतं. आता मार्केटमध्ये रुची किंवा इतर अनेक व्हेरायटी आहेत. ग्रीन गोल्ड असतील, अजून कुठल्या. परंतु आपल्याला त्याचा फारसा अनुभव नव्हता आणि उगवणी क्षमता किती आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. त्यामुळे आपण हेच वापरण्याचा इथे विचार केला होता आणि ईगल JS 335 ही व्हेरायटी आपण इथे वापरलेली आहे. त्याची हाईट मित्रांनो कुठं जास्त कुठं कमी हे जमिनीनुसार, त्याचबरोबर पाण्याच्या प्रमाणानुसार गोष्टी होतात. म्हणजे असं काही नाही की इतर ज्या सोयाबीनच्या व्हेरायटीज आहेत त्या जास्त वाढतात किंवा कमी वाढतात, किंवा ही जास्त वाढते किंवा कमी. परंतु आपल्याला ह्या व्हेरायटीचं माहिती होतं की ही फुटवे जास्त प्रमाणात फोडते. म्हणजे जिथे जर सोयाबीन कमी जास्त असेल तर आणि एखादंच रोपटं असेल तर तिथं चांगल्या पद्धतीनं त्याला लाग येतो ह्या गोष्टी. आता इथे जर तुम्ही बघितलं, हा तिथपासून तर इथपर्यंत, इथं उंची टोंग्यापर्यंतच आहे. म्हणजे तुम्ही इथं पूर्ण मी दाखवतो की टोंग्यापर्यंतच आहे, टोंग्यापेक्षाही खाली आहे. परंतु जर पतलं झालं असेल सोयाबीन, म्हणजे गॅप सुटला असेल, तर तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने त्याने फुटवे फोडले. आता इथे जमीन, हा रस्ताच आहे जनरल जाण्या येण्याचा, त्यामुळे त्याची उंची कमी राहिली आणि काय म्हणतात, जमीन तशी पोषक नसल्यामुळे तिची उंची कमीच राहिलेली आहे, कमी राहिली. परंतु त्याच्यात शेंगांचं प्रमाण, कारण आता आपली जी ही लागवड आहे, साधारणतः आपली ही लागवड 17 जूनची आहे. म्हणजे 17 जुलै, 17 ऑगस्ट आणि आजची 24-25, म्हणजे साधारणतः 2 महिन्याचं हे पीक आहे. आता आपण याच्या पहिली फवारणी, दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ आवडला तर बघा मागचे सगळे व्हिडिओ. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ की लाग कसा आहे, म्हणजे शेंगांचं प्रमाण कसं आहे. आता आता तुम्हाला जर इथं दाखवलं तर तुम्ही म्हणाल की इथं उंची कमी आहे म्हणून इथं जास्त फुटवे किंवा इतर गोष्टी, आणि तसं आहे सुद्धा. कारण जिथे दाट सोयाबीन किंवा उंची जास्त, तिथं कमी याच्यामध्ये शेंगा लागलेल्या आहेत. परंतु आता आपण इथं आलेलो आहे, तर आता इथली परिस्थिती आपण बघणार आहोत. आता इथनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथं तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने शेंगांची धारणा झालेली आहे. आता जर अजून बघितलं याच्यामध्ये एकदम बारकाईने, तर तुम्ही बघू शकता की अजून याच्यामध्ये बारीक फुलांचं याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे मी बोर्ड तुम्हाला दाखवतो की इथे अजून याच्यात साधारणतः 8-10 शेंगा या झाडाला येतील. आता केवढंसं झाड आहे बघा, एकदम छोटंसं झाड आहे. त्याची हाईट पण आपण जर मोजली म्हणजे 1.5 फूट पण नाही आहे त्याचं. आता इकडून त्याला वाव आहे, मधातही वाव आहे आणि हा रस्ताच आहे, त्यामुळे त्याची वाढ काही जास्त झालेली नाही आहे. परंतु तुम्ही बघू शकता की खालनं, म्हणजे मुळा सोडल्या, इथं बघा मुळा सोडल्या तर खालनं शेंगाची त्याच्या धारणा झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की हा शेंडा त्याचा, म्हणजे शेंडापर्यंत त्याला शेंगा लागलेल्या आहेत. आता शेंगा जर मोजायचं म्हटलं तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 50, 52, 55 शेंगा पकडा. म्हणजे एवढ्या रोपट्याला ह्या 55 शेंगा आहे. आता मोठं रोपटं असेल, आजूबाजूला जागा असेल, हाईट जास्त असेल, तर 200पर्यंत सुद्धा आपण शेंगा तुम्हाला इथं दाखवतो.
आता पुन्हा एकदा आपण तशाच छोट्या रोपट्याकडे बघू. आता याची थोडी उंची जास्त आहे आणि ॲव्हरेज उंची आहे, तर इथे आपण आलो. आता इथे सुद्धा पुन्हा शेंगाचं जर आपण मोजण्याचं प्रमाण बघितलं आणि खालनं तुम्ही बघू शकता की खालनं याला शेंगा लागल्या, म्हणजे 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 45 47 48, म्हणजे जेमतेम याला 70 शेंगा आहे मित्रांनो एवढ्याशा रोपट्याला. पुन्हा आपण थोडं पुढे जाऊ, म्हणजे आता तिथं हाईट थोडी थोडी त्याची वाढेल आणि एक साधारणतः जिथं जास्तच हाईट आहे तिथं पण आपण या प्लॉटमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा म्हणजे हाच, हाईट कमी, आजूबाजूला जागा, म्हणजे बियाणं कमी तर उत्पन्नाची हमी, असं सुद्धा आपण म्हणू शकू. आता होतं काय, आपण जेव्हा लागवड करतो ट्रॅक्टरवर लागवड केल्यामुळे आपलं बियाणं फारसं पाहिजे तसं पडत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी होतात. जर तुम्ही टोकनवर पेरणी करत असाल, सगळ्यात बेस्ट पेरणी आहे, ते पण आपण पुढे बघू. परंतु आजच्या व्हिडिओ मागचा आपण शेंगा किती आणि कशा हेच बघणार आहोत. आता पुन्हा एकदा इथं चांगलं रोपटं आहे आणि त्याला फुटवेसुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत. तर बघितलं तर 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 50 52 54 56 58 60 62 64 68 70 72 74 76, म्हणजे याला 100पर्यंत इथपर्यंत जर बघितलं तर 100 शेंगा आहे. आता याच्यापेक्षा थोडं अजून पुढं गेलो, चांगलं रोपटं जर भेटलं तर त्याला 200 शेंगा आहेत मित्रांनो. किती? 200 शेंगा. आणि जर प्रत्येक याच्यामध्ये जर 200 शेंगा असत्या तर का नाही तुमचं उत्पन्न दुप्पट होणार. म्हणजे इथं कुठं 100, कुठं 125, कुठं एखाद्या रोपट्याला 20-25 शेंगा आहे. त्या कशामुळे की त्याच्यात दाटी झालेली आहे, जवळजवळ रोपटा आहे तिथं. तर पुन्हा इथं बघू आपण, इथं दाट शेंगा आपल्याला दिसल्यात आणि एकच रोपटा आहे. आता आपण याला उपटू शकत नाही, कारण आपल्याला जर उपटलं तर आपल्याला मनाला तेवढं ते पटत नाही. परंतु तुम्हाला ॲव्हरेज दिसणं किंवा शेंगांचा लाग दिसणं, त्याच्यावरूनच तुम्हाला कळून येईल की किती शेंगा आहे. तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मोजू शकता, कारण मी स्टडी ठेवतो आहे. आता इथं पानं मधात येत आहे बघा, खाली कुठं शेंगा, इथं शेंगा आहेत. ह्या 2 शेंगा इथं तयार होत आहे, खाली त्याच्या पण एक, म्हणजे 3 शेंगा जर इथंच तयार होत आहे. तर त्या तयार नाहीत, त्या आपण मोजत नाही, तरीही तुम्ही बघू शकता की 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42. आता इथं मोजणं असं प्रॉपर शक्य नाही आहे, तरी आपण मोजण्यापर्यंत 48 50 52 54 56 58 64 68 70 72 74 76 78 80 82 84 86 90 92 94 100 110. आता हे 3 रोपटे आहेत, ते मिक्स झालेत, तरी पण ह्या 3 रोपट्यांना मिळून 200 शेंगा आरामात आहेत. म्हणजे खालचे हे 3च रोपटे आपण इथं बघितले. इथं बघा सिंगल रोपटा, याला 4 अन् 2 6 अन् 2 8 अन् 2 10 अन् 2 12 अन् 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 46 48 50 52 54 56 58 60 62 66 68 70, म्हणजे 70 72 याला शेंगा आहे. 200 शेंगा मी तिथं एक रोपटा आहे ते तुम्हाला दाखवेलच. तोपर्यंत आपण जिथं जास्त वाढ आहे तिथं पण जाण्याचा आता प्रयत्न करूया. म्हणजे बियाणं तुम्ही किती सोडता, तुमची जमीन कशी आहे, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात. काळीशार जमीन असेल, आता पुढच्या वर्षी आपण याच्यामध्ये तोच प्रयोग करणार आहे. आता याच्यामध्ये आपण टोकन पद्धतीने 6 इंचावर 2 दाणे 2 दाणे किंवा 3 दाणे असाच प्रयोग करणार आहे. आता इथं बघा, इथं मी जे आलो आहे, उंची बघा इथं मांडी इथं पण आपण बघू किती शेंगा. आता सरळ याच्यामध्ये तफावत दिसते, आणि तफावत तर दिसते, त्यामध्ये मागे राहिलेलं सोयाबीन आहे, म्हणजे जिथे जास्त वाढ आहे तिथं मागे राहिलं. आता इथं बघा, उंची रोपट्याची जास्त आहे, शेंगा विरळ आहेत, आणि तुम्ही बघू शकता की अजून शेंगांचं रूपांतर, काही फुलांचं रूपांतर शेंगामध्ये सुद्धा होत आहे. म्हणजे इथं काय झालं आहे की दाट वस्ती असल्यामुळे शेंगा
कुठं 25, कुठं 30, कुठं 35 अशा आलेल्या आहेत. परत आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता इथं बघा, इथं आजूबाजूला वाव आहे, कारण मधातलं जे तास आहे त्याच्यात निघलेलंच नाही इथपासून इथपर्यंत. म्हणजे हा फाट जर झाला तर हा 3 फूट झाला मित्रांनो. तुम्ही बघा की हे रोपटं आणि हे रोपटं म्हणजे 3, म्हणजे 2.5 बाय 1.5ची जेव्हा लागवड आपण करू तर हे पूर्ण फाट झाकेल. त्यामुळे कुठली चिंता करण्याचं कारण नाही. पुढच्या वेळेस आपण टोकननीच याची लागवड करू. परंतु आजच्या व्हिडिओमागचा उद्देश आहे की आपल्या पिकाला किती शेंगा, त्या उद्देशानं आपण इथं पुन्हा बघत आहोत. बघा इथं वाव आहे, हे जे शेजारचं रोपटं आहे हे गवत आहे, बाजूला काढलं, आजूबाजूला 2 दाणे. असंच लागवड करायची आहे, 2 दाणे. आणि बघा आता या 2 दाण्यांनाच 200 शेंगा कुठंच गेल्या नाही मित्रांनो. 200 प्लस शेंगा जर मोजल्या तर इथं भरणारच 2च रोपट्याला. तुम्हाला मी एक रोपटा आहे तिकडे ते पण सुद्धा दाखवेल की त्याला एकाच रोपट्याला 200 शेंगा आहेत. याला पण पुन्हा जर बघितलं तर या 2 रोपट्या मिळून 200 शेंगा कुठंच गेल्या नाही. असंच पुढच्या वर्षी आपल्याला असंच लागवड करायची आहे. जिथं जास्त उंची आहे तिथं पण आपण जात आहोत आतमध्ये. हां आता इथं बघा, आता इथं कंबर रोपटे आहेत. पुन्हा इथं बघा, आता खाली विरळ शेंगा 25 ते 30 मोजू शकतो आपण. 5, 7, 8, 9, 10, 11, 16, 17, 18, 19, 20 नाही तरी साधारणतः एखाद्याला कुठं 40, म्हणजे 25, 30, 40, 45 अशा बघू शकतो. परंतु जिथं उंची कमी आणि व्यवस्थित काय म्हणता येईल मधात गॅप, तिथं मित्रांनो 100 शेंगा एका झाडाला आहे म्हणजे आहेच. शेंगा जर मोजल्या तर आता तुम्हाला तिथं 2-3 रोपट्यांना मी मोजून दाखवलं की इथं वाढ कमी आहे. आता संपूर्ण प्लॉटमध्ये तेवढीच वाढ आहे का तर नाही, कारण आतमध्ये भरपूर सोयाबीन वाढलेलं आहे. त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत फवारणी करताना, की कंबर कुठं कंबर त्याची वाढ आहे. आता उत्पन्नात तेवढीच तफावत आपल्याला जाणवेल. वाढ कशामुळे झाली? आजूबाजूला जास्त दाट बियाणं सुटल्यामुळे. बाकी जिथे कमी बियाणं तिथे वाढ एकदम कमी. आता आपण डायरेक्ट जिथे जाऊ तिथे जे मोठे रोपटे आहेत परंतु आजूबाजूला त्याच्या वाव आहे वाढण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी पोषक वातावरण आहे. आता पुन्हा इथं बघू शकता की सिंगल रोपटं खालून बघा तुम्ही की 70-80 100 शेंगा कुठंच गेल्या नाही. आता डायरेक्ट आपण जिथे जास्त शेंगा आहेत तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करू. जेमतेम 150 ते 200 शेंगा त्या रोपट्याला असतील. आता त्याचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगेल, कारण आजूबाजूला त्याला वाढायला वाव, जागा, ह्या गोष्टीमुळे त्याची प्रचंड प्रमाणात ग्रोथ झालेली आहे. आता इथे बघा, इथे आपण आलो आहे. आता हे रोपटं बोटाच्या, तुम्ही बघू शकता की बोटापेक्षा पण जाड खोड त्याचं झालं आहे. इथं जागा आहे, इकडून आजूबाजूला सगळून जागा आहे. एकच रोपटा आहे मित्रांनो. बघा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. जास्त जर वाकवलं तर असं वाटतं की तुटून जाईल किंवा काय. आता याला मोजा तुम्ही तुमच्याच, आपण आरामात 3 आणि 3 6, तिकडचं एक 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 25, म्हणजे ह्या सिंगल, इकडं बघू माझं बोट दिसतं का, सिंगल लांडीला 25 शेंगा आहे. पुन्हा एकदा 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 43, 44, 45, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 63, 64, 70, 74, 76, 77, 78, 80, 82, 83, 84, 85, 102, 104, 106, 108, 110, 112, 114, 118, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 168, 170 पर्यंत याला आपल्याला शेंगा भरल्या. आणि अजून तुम्ही बघू शकता कुठं फुलं आहेत, कुठं कळ्या आहेत, म्हणजे 150 प्लस आता या झाडाला आपल्या शेंगा सापडल्या. पुन्हा आता या एरियामध्ये तसं जर झाड, आता इथं हे खाली लेलं आहे एखादं झाड, परंतु त्याला चांगल्या शेंगा आहेत. पुन्हा आपण तसं एखादं झाड आपण शोधू.
की ज्याला प्रचंड प्रमाणात शेंगा. इथे पण आता प्रत्येकाला 80, कुठं 100, कुठं 120 शेंगा आहेच. हे पण इथं लिहिलेले आहेत तरी त्यांना चांगला लाग आहे. आता हे झाड मित्रांनो आलं तुमचं जे आता 2 आहेत इथं समजा, दोन्ही मिळून याला 250 कुठंच गेल्या नाहीत. परंतु जे एक झाड तुम्हाला दाखवतो ते अजून आपल्याला दिसलं नाही आहे, जे 200+ शेंगा त्याला असतील. याला पण 150 पर्यंत 150 पर्यंत. आता 2 जिथे झाडं आहेत तिथे दोन्ही मिळून 250 पर्यंत शेंगा आहेत. तिकडे जिथे शेंगा आहेत तिथं आता आपण पुन्हा जाऊ. वाढ जिथे कमी मित्रांनो तिथे शेंगाचं प्रमाण जास्त, हे एक गणित आहे. आणि पुन्हा जर 2.5x3चा आपल्याला प्लॉट होईल तर ते आपण करण्याचा प्रयत्नसुद्धा करू. आत्ता इथं आलं. इथं बघा मित्रांनो 2 रोपटे आहेत, परंतु आपल्याला सिंगल रोपट्याचा विचार करायचा आहे. याला जर बघितलं तर थोडासा रोग वगैरे कुठंतरी आपल्याला दिसतं आहे. शेंगा आपल्याला खाल्लेला आहे, परंतु आपण याची फवारणी केलेली आहे, त्याच्यामध्ये आता हे कवर होऊन जाईल. तरी या दोन्ही रोपट्याचं मिळून म्हटलं तर साधारणतः 150-200 शेंगा आहेतच. इथं बघा मित्रांनो आता याचा बुंदा किती जाड आणि शेंगांचं प्रमाण तुम्ही बघू शकता. शेंगा पण जाड. तिथं 170 भरल्या होत्या, इथं पण 170-180 याला शेंगा भरणारच याही रोपट्यांना. जेमतेम 200पर्यंत शेंगा आहेतच. एक कुठंतरी रोपटं सापडत नाही आहे ते, त्याला 200च्या आसपास शेंगा होत्या. आपण 170पर्यंत मोजलेत. आता हे याला पण जेमतेम आता हे जे रोपटं आहे याला 200 शेंगा भरायलाच पाहिजे. चांगल्या पद्धतीने यावर्षी सोयाबीनचं आपल्याला उत्पन्न होईल असं वाटते, कारण चांगला इथे बाहेरून लाग, आतमध्ये थोडं कमी प्रमाण आहे. जिथे आपण दाट जिथे आपलं सोयाबीन झालेलं आहे, अशा पद्धतीने जेमतेम 100 पासून 150-200पर्यंत आपल्या प्लॉटला बाहेरून शेंगा आहेत. आतमध्ये मग ते प्रमाण कमी जास्त होत आहे. आतमध्ये कमी आहेत, म्हणजे कुठं एखाद्या रोपट्याला 20, 25, 30, 35सुद्धा आहे. तिथपासून ते 170 आपण शेंगा मोजलेल्या आहेत. असं काहीसं तुम्हाला डेमो दाखवलेलं आहे, असं काही नाही की आपण बघितलं नाही आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा